रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं। दरम्यान रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला। तर प्रशासनानं शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गोगावले यांनी कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाला केली आहे। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। नदीकाठच्या गावामध्ये शेतकऱ्यांनी कष्टानं काढून ठेवलेली सोयाबीन पावसात वाहून गेली। यात शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। मराठवाड्यातील 1200 गावांना अतिवृष्टीनं झोडपलं। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदल तसंच मोंथा चक्रीवादळामुळे पावसाला फटका बसला। या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। शहापुरात खासदार सुरेश म्हात्रेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं त्यांनी बांधावर जाऊन भात पिकाची पाहणी केली। नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाला निवेदन देखील दिलं। अतिवृष्टीमुळे जलाशयातील मत्स्यसाठा, मत्स्यबीज, नौका आणि जाळींचं नुकसान झालं। यामुळे उत्पादकांना मदतीचे दर निश्चित करण्यात आले। त्यानुसार बोटीच्या दुरुस्तीसाठी 6,000 तर पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीसाठी 15,000ची मदत देण्यात येणार आहे। नाशिकमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे। आवक जास्त असल्यानं दर कमी झालेत। टोमॅटोला 250 ते 300 रुपये दर मिळतो, त्यामुळे उत्पादक चिंतेत आहेत। अकोल्यात सततच्या पावसामुळे कपाशीचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकावा लागतो, तर बाजारात केवळ 6,000 रुपये प्रति क्विंटल कापसाला दर आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। नाशिकमध्ये पावसामुळे जनावरांचा चारा शेतामध्ये भिजून सडू लागला, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झालाय। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला, तर पशुधन कसं जगवावं असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला। मोंथा चक्रीवादळाचा परिणाम नाशिक जिल्ह्यात देखील पाहायला मिळतो। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे निफाडमधील द्राक्ष बागा धोक्यात आल्या। पाणी साचून राहिल्यानं बुरशीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे बागा तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। जालना जिल्ह्यात यंदा 4,09,000 हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे। मात्र सततच्या पावसामुळे पेरणी लांबणीवर पडली। ऑक्टोबरच्या सुरुवातीला आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत रब्बी पिकांची पेरणी केली जाते। मात्र अधूनमधून पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी शेतामध्ये अजूनही पावसाचं पाणी साचलेलं आहे। दिवाळीनंतर बाजार समित्या सुरू झाल्यात। कांद्याची आवक वाढली। दिवाळीनंतर दोन्ही पिकांच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा असताना त्यामध्ये घसरण झाली, त्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झालेत। गेल्या 2 महिन्यांपासून सातत्यानं कांद्याचे दर कमी होत आहेत।